आज आपण एका अशा सिद्धांताच्या गहिरे जाणार आहोत, जो ऐकायला सुरुवातीला खरंच अविश्वसनीय वाटेल. हो, म्हणजे जगात इतक्या वाईट गोष्टी का घडतात, काही गट इतकी टोकाची पावलं का उचलतात? अगदी. आणि या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी आपण प्रिडिक्टिव्ह हिस्ट्री नावाच्या एका यूट्यूब चॅनलवरील भाषणाचा आधार घेणार आहोत. आणि जसं जसं आपण त्याचे एक एक पदर उलगडू तसतसं जगाकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोनच बदलू शकतो. नक्कीच, कारण या भाषणाचा मुख्य दावाच इतका धक्कादायक आहे. खूपच. त्यांचं म्हणणं आहे की गाझामध्ये जे काही घडतंय ते केवळ एक युद्ध नाही, तर मग काय आहे? ते एक प्रकारचं विधिवत बलिदान आहे. म्हणजे एक रिच्युअल सॅक्रिफाईस. विधिवत बलिदान? बापरे, हा शब्द ऐकूनच अंगावर काटा येतो. पण म्हणजे काय नक्की? ते असं का म्हणत आहेत? यामागे दोन मुख्य मुद्दे आहेत. पहिला म्हणजे गाझाच्या लोकसंख्येपैकी जवळपास निम्मे लोक हे 18 वर्षांखालील आहेत. म्हणजे लहान मुलं आणि तरुण. हो, याचा अर्थ या संघर्षात मुलांचा मोठ्या प्रमाणावर बळी जातोय. आणि आधुनिक जगात मुलांची हत्या ही सर्वात मोठी निषिद्ध गोष्ट मानली जाते. टॅबू. अगदी. आणि दुसरा जास्त महत्वाचा मुद्दा म्हणजे भाषणातील दाव्यांनुसार हे सगळं जाणून बुजून जगासमोर केलं जातंय. पण का? म्हणजे कोणताही देश असं काही करून जगाचा रोष का ओढवून घेईल? यात त्यांचा काय फायदा? इथेच हा सिद्धांत रंजक बनतो. यामागे एक अत्यंत जुनी युद्धनीती वापरली जात असल्याचा दावा आहे. कोणती युद्धनीती? भाषणात चीनमधील एका प्रसिद्ध डावपेचाचा उल्लेख आहे, पाठीमागे नदी ठेवून लढणे. अच्छा, ऐकलं याबद्दल. म्हणजे तुमच्या सैन्याच्या मागे खोल नदी आहे आणि समोर शत्रू. बरोबर. म्हणजे तुमच्याकडे माघार घ्यायला जागाच नाही. एकतर शत्रूशी लढून जिंका किंवा नदीत बुडून मरा. अशा परिस्थितीत सैनिक नक्कीच जास्त जिद्दीने लढतील. अगदी बरोबर. ते जास्त एकजुटीने लढतील. आता या सिद्धांतानुसार इस्रायल मुलांच्या हत्येसारखा निषिद्ध विषय वापरून संपूर्ण जगाचा तिरस्कार आणि द्वेषरूपी नदी स्वतःच्या पाठीमागे उभी करते. हो, या प्रचंड बाह्य दाबामुळे त्यांच्या समाजातील जे काही अंतर्गत मतभेद आहेत ते विसरले जातात. आणि सगळे लढा किंवा मरा या मानसिकतेत एकत्र येतात. बरोबर. जगाचा तिरस्कार जेवढा वाढेल तेवढी त्यांची अंतर्गत एकी मजबूत होईल. हा यामागील तर्क आहे. ठीक आहे, म्हणजे बाह्य धोका निर्माण करून अंतर्गत एकी साधण्याचा हा प्रयत्न आहे. ही संकल्पना समजवण्यासारखी आहे. पण इथून पुढे हा सिद्धांत एका खूपच विचित्र दिशेने जातो, नाही का? मंकी आयलंड. हो, आणि तोच या सिद्धांताचा गाभा आहे. तो प्रयोग आपल्याला समजावून सांगतो की अत्यंत टोकाच्या परिस्थितीत मानवी गट कसे वागतात आणि त्यांच्यात एक अकल्पनीय एकी कशी निर्माण होते. अगदी. तर काय आहे हा मंकी आयलंड प्रयोग? कल्पना करा, 100 अनोळखी माणसं आहेत. ओके. ते वेगवेगळ्या देशातून आलेत, त्यांची भाषा वेगळी, संस्कृती वेगळी. त्यांना एका अज्ञात बेटावर सोडलं जातं जिथून सुटकेचा कोणताही मार्ग नाही. ठीक आहे. आणि या बेटावर मांसाहारी माकडं आहेत, जी रोज रात्री त्यांच्यावर हल्ला करतात. अरे बापरे, ही तर एका भयानक स्वप्नासारखी परिस्थिती झाली. अशा परिस्थितीत तर गोंधळ, भांडणं. सुरुवातीला नक्कीच, पण भाषणातील सिद्धांतानुसार काही काळानंतर जगण्याच्या तीव्र इच्छेपोटी ते एकत्र येतील. ते खाणाखुणांची एक नवीन भाषा तयार करतील. ते स्वतःच्या अस्तित्वाची एक काल्पनिक कथा रचतील. म्हणजे फाउंडिंग मिथ, की आपण इथे का आलो वगैरे. हो, की आपल्याला कुणीतरी निवडलं आहे आणि या संकटातून बाहेर पडल्यावर आपलं काहीतरी मोठं ध्येय आहे. ते स्वतःला निवडलेले लोक समजू लागतील. इंटरेस्टिंग. पण मग अशा गटाचा नेता कोण बनेल? जो सर्वात बलवान असेल तो, की सर्वात हुशार? नाही. आणि इथेच या प्रयोगाचं वेगळेपण आहे. मग कोण? त्यांचा नेता तो बनेल जो सर्वात मोठं आणि धक्कादायक बलिदान देईल. बलिदान? हो. भाषणात उदाहरण दिलं आहे की एक तरुण मुलगा पुढे येतो आणि सगळ्यांसमोर स्वतःचा हात कापतो. थांबा, काय? स्वतःचा हात कापतो? हो. या कृतीतून तो दाखवून देतो की तो गटासाठी कोणत्याही त्यागाला तयार आहे. म्हणजे नेतृत्व हे बुद्धीवर किंवा ताकदीवर नाही, तर टोकाच्या बलिदानावर अवलंबून आहे. ही कल्पनाच धक्कादायक आहे. बरोबर, कारण या कृतीमुळे त्या गटात दोन गोष्टी निर्माण होतात. एकसंधता म्हणजे कोहेजन आणि समक्रमितता म्हणजे सिंक्रोनिसिटी. सोप्या भाषेत ते एका मुठीसारखे एकत्र येतात, जिथे प्रत्येकाचा विचार एकाच दिशेने चालतो. एक सामूहिक मन तयार होतं, हाईव्ह माइंड. सामूहिक मन हे ऐकायला थोडं सायफाय वाटतंय. याचं काही खरं उदाहरण आहे का? भाषणात 2 उदाहरणं दिली आहेत. जसं एका आईला तिचा मुलगा हजारो मैल दूर संकटात असल्याची आतून जाणीव होते.
हे ऐकलंय. किंवा युद्धात एक सैन्य आपल्या सहकाऱ्यांना वाचवण्यासाठी समोरून आलेले ग्रेनेडवर विचार न करता उडी टाकतो. ही तर्कशुद्ध वागणूक नाहीये. ही त्या सामूहिक मनाची प्रेरणा आहे. बरोबर. त्या 100 लोकांमध्ये अशीच एकी निर्माण होते. आणि सिद्धांतानुसार जेव्हा हे 100 लोक जगात परत येतील तेव्हा त्यांच्यातील ही अजोड एकी त्यांना जगावर गुप्तपणे राज्य करण्यास मदत करेल. ठीक आहे. मंकी आयलंड हा एक वैचारिक प्रयोग आहे. पण इतिहासात खरंच असं काही घडलंय का? म्हणजे एखाद्या समाजाने स्वतःला एकसंध ठेवण्यासाठी इतक्या क्रूर प्रथा वापरल्या आहेत? अगदी. आणि यासाठी भाषणात थेट प्राचीन स्पार्टाचं उदाहरण दिलं आहे. स्पार्टा? त्यांच्या कठोर शिस्तीबद्दल आपण ऐकलं आहे. हो, पण त्यांची समाजव्यवस्था याच तत्वांवर आधारलेली होती. स्पार्टामध्ये 7 वर्षांच्या मुलांना त्यांच्या कुटुंबापासून दूर नेऊन ॲगोझी नावाच्या कठोर लष्करी प्रशिक्षणात टाकायचे. अच्छा. तिथे त्यांना कमी अन्न मिळायचं, चोरी करायला शिकवलं जायचं आणि मोठ्या मुलांकडून सतत मारहाण व्हायची. म्हणजे मंकी आयलंड प्रयोगाप्रमाणेच एक सामायिक शत्रू किंवा सामायिक दुःख. हो, त्या त्रासामुळे त्यांच्यात एक घट्ट बंध निर्माण व्हायचा. पण इतकंच नाही. अजून काही? भाषणात पुढे असा दावा केलाय की या प्रशिक्षणानंतर त्या मुलांचे मोठ्या अनुभवी सैनिकांसोबत लैंगिक संबंध स्थापित केले जायचे. काय? हो, या अत्यंत निषिद्ध कृतीमुळे त्यांच्यात एक सामायिक मन तयार व्हायचं आणि शेवटी या प्रशिक्षणातून पदवी मिळवण्यासाठी काय करावं लागायचं? प्रत्येक तरुणाला रात्रीच्या अंधारात एका हेलॉटची म्हणजे त्यांच्या गुलामाची हत्या करावी लागायची. म्हणजे चक्क मानवी बलिदान? हो, एक मानवी बलिदान. शे, हे ऐकूनच विचित्र वाटते. या सगळ्या क्रूर प्रथांमुळे स्पार्टाचा सगळेजण तिरस्कार करत असतील. नक्कीच करत होते, पण याच तिरस्कारामुळे आणि या क्रूर प्रथांमुळे निर्माण झालेल्या अजोड एकीमुळे ते ग्रीसमधील सर्वात शक्तिशाली लष्करी ताकद बनले. म्हणजे या सगळ्यामागे एकच सूत्र दिसतंय. एकी निर्माण करण्यासाठी सामायिक दुःख, सामायिक त्याग आणि सामायिक गुन्हा. तुम्ही अगदी योग्य शब्द वापरला, सामायिक गुन्हा. यालाच भाषणात उल्लंघन म्हणजे ट्रान्सग्रेशन म्हटलं आहे. उल्लंघन? हो, हा सिद्धांत गेम थिअरीवर आधारित आहे. तो म्हणतो की जगात जिंकायचं असेल तर गुप्तपणे एकत्र येऊन नियम मोडणं हा सर्वात प्रभावी मार्ग आहे. हे ऐकून मला आपल्या रोजच्या आयुष्यातल्या लहान सहान गोष्टी आठवतात. म्हणजे जसं 2 मित्र एखादं गुपित लपवतात तेव्हा त्यांच्यात एक वेगळं नातं तयार होतं की नाही? बरोबर. हा सिद्धांत त्याच मानवी भावनेला एका भव्य आणि भयानक पातळीवर घेऊन जातो. भाषणात म्हटल्याप्रमाणे जेवढं मोठं उल्लंघन तेवढी जास्त एकसंधता. याची सुरुवात शाळेत खोड्या करण्यापासून होते. हो, ती गोष्ट गुप्त ठेवल्यामुळे मैत्री घट्ट होते. पुढे जाऊन हेच गट चोरी किंवा इतर गुन्हे करतात. प्रत्येक नियम मोडल्यावर त्या गटाला वाटतं की आपण इतरांपेक्षा वेगळे आहोत, अधिक शक्तिशाली आहोत. इथे मला थांबवावंसं वाटतंय. म्हणजे शाळेत खोड्या करणं आणि हत्या किंवा कौटुंबिक लैंगिक संबंध यांसारख्या गोष्टी करणं यात जमीन आसमानाचा फरक आहे. आहे. तुमचा मुद्दा अगदी बरोबर आहे आणि हाच या सिद्धांताचा सर्वात वादग्रस्त भाग आहे. मग तो या दोन्ही गोष्टींना एकाच तत्वाने कसं काय जोडू शकतो? भाषणातील दावा असा आहे की काही गुप्त आणि शक्तिशाली संघटना समाजाने घालून दिलेले सर्वात मोठे नियम जसे की हत्या मुद्दाम मोडतात. कारण जेवढा मोठा नियम मोडला जाईल तेवढाच घट्ट अतूट बंध त्या गटात निर्माण होईल. त्यांच्यासाठी हे गुन्हे नाहीत तर एकी निर्माण करण्याचे विधी आहेत. हो. आणि यातून त्यांना एक प्रकारची दैवी ऊर्जा मिळते ज्यामुळे ते जगावर नियंत्रण ठेवू शकतात. दैवी ऊर्जा? नियम मोडून दैवी ऊर्जा कशी मिळू शकते? हे तर एखाद्या हॉरर फिल्मच्या कथेसारखं वाटते. याला काहीतरी तार्किक किंवा आध्यात्मिक आधार आहे का? आहे. आणि या सिद्धांताची मुळं पाश्चात्य तत्वज्ञानात खोलवर रुजलेली आहेत. हे समजून घेण्यासाठी आपल्याला प्लेटोच्या गुहेच्या कल्पनेकडे जावं लागेल. ओके, प्लेटोची गुहेची कल्पना म्हणजे ती गोष्ट जिथे काही कैदी जन्मापासून एका गुहेत आहेत आणि त्यांना फक्त भिंतीवरच्या सावल्या दिसतात. अगदी तीच. कल्पना करा की आपण सगळे त्या गुहेतले कैदी आहोत. आपल्याला जे जग दिसतं, आपलं घर, गाडी, पैसा, नोकरी, ते सगळं त्या भिंतीवरच्या सावल्यांसारखं आहे. ते खरं नाहीये. नाही. या सिद्धांतानुसार आपलं हे भौतिक जग खोटं आहे, एका मोठ्या तुरुंगासारखं. याच्या पलीकडे खरं आध्यात्मिक जग आहे. आणि मानवी जीवनाचा खरा उद्देश या भौतिक जगाच्या मोहातून बाहेर पडून त्या खऱ्या आध्यात्मिक सत्याकडे परत जाणे हा आहे. बरोबर. ज्ञानाच्या किंवा प्रेमाच्या मार्गाने.
पण काय? या सिद्धांतानुसार जगात काही शक्तिशाली गट आहेत ज्यांना आपण या भौतिक तुरुंगातच अडकून राहावं असं वाटतं. का? कारण जोपर्यंत आपण पैसा, प्रसिद्धी आणि भौतिक सुखांच्या मागे धावत राहू तोपर्यंत आपण त्यांच्या नियंत्रणात राहू. ते आपल्याला खऱ्या ज्ञानापासून दूर ठेवतात. थोडक्यात वाईट म्हणजे या आध्यात्मिक सत्याला नाकारून केवळ भौतिक जगालाच सर्वस्व मानणे. ठीक आहे, पण मग ह्या सगळ्याचा उल्लंघन किंवा नियम मोडण्याशी काय संबंध? इथे एक रंजक उपमा वापरली आहे. समजा ते आध्यात्मिक विश्व एका विशाल इंटरनेटसारखं आहे. ओके. त्यावर चांगल्या ज्ञानाच्या आणि प्रेमाच्या वेबसाईट्स आहेत. पण त्याचबरोबर त्यावर अंधाराच्या, द्वेषाच्या आणि विध्वंसाच्या शक्ती असलेल्या डार्क वेब साईट्ससुद्धा आहेत. आणि हत्या किंवा इन्सेस्ट सारख्या निषिद्ध गोष्टी करणं म्हणजे त्या डार्क वेबसाईटवर लॉग इन करण्यासारखं आहे. अगदी बरोबर. या टोकाच्या उल्लंघनामुळे हे गट त्या आध्यात्मिक विश्वातील वाईट शक्तींशी स्वतःला जोडून घेतात. यातून त्यांना एक प्रकारची शक्ती मिळते, जी त्यांना एकसंध ठेवते आणि जगावर नियंत्रण मिळवण्यास मदत करते. हो, त्यांच्यासाठी ही एक प्रकारची काळी जादू आहे जी त्यांना भौतिक जगात अफाट सामर्थ्य देते. म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर आपण ज्याला वाईट म्हणतो ते या सिद्धांतानुसार केवळ अपघात किंवा मानवी चुका नाहीत, नाही तर ते काही गटांनी जाणीवपूर्वक एकी मिळवण्यासाठी आणि गुप्तसत्ता टिकवण्यासाठी आखलेले डावपेच आहेत. हो, हाच या संपूर्ण भाषणाचा निष्कर्ष आहे. पण हे लक्षात ठेवणं अत्यंत गरजेचं आहे की हे सर्व एका भाषणात मांडलेले सिद्धांत आणि शक्यता आहेत. हे सिद्ध झालेलं सत्य नाही. नाहीच. त्या भाषणातही हे स्पष्ट केलं आहे की हे जगाला समजून घेण्याचे केवळ काही टूल्स किंवा दृष्टिकोन आहेत, अंतिम सत्य नाही. आपण फक्त त्या दाव्यांचं विश्लेषण करत आहोत. नक्कीच. पण जगाकडे, इतिहासाकडे आणि आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटनांकडे पाहण्याचा हा एक पूर्णपणे वेगळा आणि मुळापासून विचार करायला लावणारा दृष्टिकोन आहे. आणि हेच अशा विचारांचं सामर्थ्य आहे की नाही, ते आपल्याला आपल्या गृहीतकांना प्रश्न विचारायला लावतात. तर या चर्चेच्या शेवटी श्रोत्यांना विचार करण्यासाठी एक प्रश्न सोडून जाऊया. या सिद्धांतानुसार जर आपलं भौतिक सुखांवर लक्ष केंद्रित करणारं आधुनिक जगच आपल्याला खऱ्या मानवी संबंधांपासून दूर नेत असेल, म्हणजे तेच एक प्रकारचं प्रेमविरोधी असेल, तर या मोठ्या व्यवस्थेच्या विरोधात जाणारं छोटंसं दैनंदिन उल्लंघन कोणतं असू शकतं जे आपल्याला एकमेकांच्या जवळ आणेल? विचार करा.